अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व भाविकांना नमस्कार. 20वा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. हा अध्याय श्रवण केल्याने पिशाच बाधा, भूतबाधा, प्रेतबाधा व संबंध बाधा यांची पीडा किंवा व्याधी नष्ट होते, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. शिरोळ नामक गावातील गंगाधर नावाच्या ब्राह्मण पत्नीची कथा या अध्यायात आहे. पूर्वजन्मी तिने शौनक गोत्रीच्या एका ब्राह्मणाकडून 100 रुपये कर्जरूपाने घेतले व ते परत केले नाहीत. त्यामुळे तो ब्राह्मण बिचारा निराश झाला व त्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याला पिशाच योनी प्राप्त झाली. ब्राह्मण पत्नीमुळेच या ब्राह्मणाला पिशाच योनी प्राप्त होते, म्हणून त्याची पिशाच बाधा किंवा ज्याला आपण संबंध बाधा म्हणतो त्या ब्राह्मण पत्नीला होते व तिची बाळे वाचतच नाहीत. 5 बाळे तिची मृत्यू पावतात. नंतर ती या पीडेपासून कशी मुक्त होते व नेमका काय कथाभाग होतो हे जाणून घेण्यासाठी आपण हा अध्याय श्रवण करू. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा, विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करोनी, पुसतसे तयावेळी माथा ठेवोनी चरण कमळी, जय जया सिद्धस्तो ममौळी, विनंती एक अवधारा, स्वामी निरोपिले आम्हासी, श्री गुरु आले गानगापुरासी, गौप्य रूपे अमरापुरासी, औदुंबरी असती म्हणता, वर देऊनी योगिनीसी, आपण आले प्रकटेसी, पुढे तया स्थानी कैसी, विस्तार झाला ते निरोपावे, वृक्ष सांगसी औदुंबर, निश्चय म्हणसी कल्पतरू, पुढे कवना झाला वरू, निरोपावे दातारा, शिष्यवचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी, औदुंबरस्थान महिमा, सिद्ध म्हणे ऐक बाळा, किती सांगू गुरुची लीला, औदुंबरी सर्व काळ वास आपण असे जाना, जया नाम कल्पतरू, काय पुससी तयाचा वरू, जेथे वास श्री गुरु, कल्पिले फळ तेथे होय, अमित झाला तेथे महिमा, सांगावया अशक्य आम्हा, एखादा सांगू दृष्टांत तुम्हा, शिष्योत्तमा नामधारका, शिरोळे म्हणजे ग्रामेसी, विप्र एक परियेसी, गंगाधर नाम ऐसी, वेदरत होता जाना, त्याची भार्या पतिव्रता, शांत असे सुशीलता, तिसी पुत्र होती ते सर्वेचे मृत्युता, कष्ट तसे येणे परी, 5 पुत्र तिसी झाले सर्वेची पंचत्व पावले, अनेक देव आराधिले नव्हे कवने परी स्थिर, दुःख करी ते नारी, व्रत उपवास अपरंपारी, पूर्वकर्म असे थोरी, स्थिर नोहे पुत्र तिसी, रहणे कर्म विपाकेसी, विचार करीती तिच्या दोषासी, पुत्र शोक व्हावयासी, सांगती पातके तै वेळी, सांगती विप्र विद्वज्जन, पुत्र न वाचती काय कारण, पूर्वजन्म दोषगुण विस्तार करीती तियेसी, गर्भपात स्त्रियांसी, जे जन करीती तामसी, पावती वांझ जन्मासी, झाले पुत्र मरती जाणे, अश्ववध गोवध करी, वांझ होय सदा ज्वरी, एकदा परद्रव्य अपहारी, अपुत्री होय तो जाना, विप्र म्हणती तियेसी, तुझे पूर्वजन्म दोषी,
दिसतसे आम्हासी सांगू ऐका एकचित्ते. शौनक गोत्री द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी. मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण. लोभी होता तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिधला प्राण. आत्महत्या केली या गुणे तो पिशाच झाला असे. गर्भपात करीतो तुझ जाहला मृत्यू करीतो द्विज. तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी. ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न. अनुतप्त होनी अंतःकरण द्विजचरणा लागली. कर जोडोनी तै वेळी विनवी तसे करुणा बहाळी. माथा ठेवूनी चरण कमळी पुसतसे तया वेळी. ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी. स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे. ऐसी पापे हळाहळी अपत्ये भक्षिली चांडाळी. औषधी सांगा तुम्ही सकळी म्हणून सभेसी विनवितसे. विप्र म्हणती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी. अपहारिले द्रव्याशी ब्राह्मण पिशाच जाहला असे. जधी मेला द्विजवर केली नाही क्रिया कर्मपर. त्याचे द्रव्य तुवा सारे भोगिले असे जन्मांतरी. त्यासी करणे उद्धार गती 16वे कर्म करावे रीती. द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी. तेने होय तुझ बरवे एको भावे आचरावे. कृष्णतिरी वास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेशी तीर्थे असती बहुवसी. औदुंबर वृक्षाशी आराधावे परियेसा. पाप विनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्नपन. अभिषेकोनी श्री गुरु चरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी. विधीपूर्वक श्री गुरु चरणी पूजा करावी भावोनी. येणे परे भक्तीने मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे. तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी. मास आचरून येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी. द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी 100. त्याचे निनामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ. होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारिल. गुरुस्मरण करोनी मनी तू पूजा करियो गुरुचरणी. तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी. शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा. कष्ट करीन आपुले देही उपवासादी पूजा पाही. मासोपवास एको भावी करीना आपण गुरुसेवा. येणे परी तये नारी सांगे आपुले निर्धारी. ऐकोनिया द्विजवरी निरोप देती तय वेळी. विप्र म्हणती ऐक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे. सेवा करियो मन निर्मळे श्री गुरु चरणी तू आता. निष्कृती तुझ्या पापासी श्री गुरु करील परियेसी. औदुंबर सन्निधेसी वास असे निरंतर. तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी. जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्यवेची गुरु निरोपे. परिसोनी द्विज वचन विप्रवनिता संतोषोन. गेली त्वरित ठाकोन जेथे स्थान श्री गुरुचे. स्नान करोनी संगमासी पाप विनाशी विधीसी. 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करोनी स्नान पूजा करोनी श्री गुरुचरण. प्रदक्षिणा करोनी नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी. आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे 101. अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी.
पुढे तुझ्या वंशासी वाढो नेदी अवधारी. वाया करशी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी. म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात. भयचकित ते वनिता औदुंबरा आड रिघता. तव देखिले श्री गुरुनाथा तया पाठी रिघाली. अभय देवोनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी. पुसती श्री गुरु तयासी कामारिसी स्त्रियेशी. विप्रविनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी. अपहार केला द्रव्याशी प्राण त्यजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वांसी आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी. तूही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन. उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जान. आम्ही सांगो जेने रीती जरी ऐकसी हितार्थी. तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल. जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा. जरी नये तुझ्या चित्ता जाई आता येथून. राखीव माझिया भक्तासी वंशोवंशी अभिवृद्धीची. पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु. ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन. स्वामी तुझे देखिले चरण उद्धरावे आमासी. जेने परी आपणासी होय गती उद्धरावयासी. निरोप देती करुणेसी अंगीकारू स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी. करील कर्म 10 दिवसी गती होईल तू ते जाना. येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी. जे असेल तुझपासी आचरी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी. 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी. कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती. ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात. श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस. ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. एरे दिवसी स्वप्नात प्रत्यक्षाले श्री गुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची. म्हणे पारणे करीओ तू आता. पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता. चिंतान करी अहो बाळे गुरु निरोपे आराधन करीती दंपती मनपूर्ण. प्रकट झाला श्री गुरु राणा संपर्क लोह परिसापरी. गुरु निरोपे आराधन करीती दंपती मनपूर्ण. प्रकट झाला श्री गुरु राणा संपर्क लोह परिसापरी. पुढे तया नारीसी पुत्रयुग्म सद्वंशी. झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी. चौल कर्म दुजियासी करू पहाती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी. पुत्राशी झाली वर्ष तिन्ही अति उल्हास मानसी. समारंभ अति प्रीती करीती झाली आयती. पूर्व दिवशी मध्यरात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावलात तक्षणी. शोक करीती जनक जननी ऐका श्रोते एकचित्ते. आक्रोशोनी भूमिसी आफळी शिर सत्रानेसी. पाशान घेऊनी उरासी घात करी ते नारी. देह टाकी धरणीवरी निर्जीव होनी क्षणभरी. आठवी दुःख अपरंपारी नैनी वाहे पूर्ण जळ. प्रेतपुत्रावरी लोळे आलिंगोनी परिबळे. विष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ते नारी. म्हणे ताता पुत्रराया
प्राणरक्षका माझ्या प्रिया, माते केवी सोडोनिया, जाशी कठोर मन करोनी, कोठे गेलासी खेळावया, स्तनीचे क्षीर जातसे वाया, शीघ्र येई का ठाकोनिया, पुत्रराया परियेसी, केवी विसरू तुझे गुण, माझा तूची निर्धान, तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्रराया, तुझे रूपा सारिका सूत, केवी देखो मी निश्चित, निधान देखते स्वप्नात, तैसे मज चाळविले, पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निधान, जधी झाले गर्भधारण तै पासाव संतोष, डोळे मज उत्तम होती कधी नसे मी दुश्चिती, अतिउल्लास नवमासांती पुत्र होईल म्हणून, श्रीगुरूंनी दिधला मातेवर पुत्र होईल निर्धार, त्याने मज हर्ष फार वरदपिंड म्हणून, जधी तुझ प्रसूत झाले जगी अनंत सौख्य मी लाधले, प्राणप्रिया तुझ मी पोशिले आमुते रक्षिसी म्हणून, मज भरवसा तुझा बहुत वृद्धाप्याचा पोषक म्हणत, आम्हाची सांडोनी आता उचित, धर्म नव्हे पुत्रराया, दुःख झाले मज बहुत, विसरले बाळा तुझ देखत, तू तारक आमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण, ऐशे परी नाना परी देखा, दुःख करीते बाळिका, निवारण करीती सकळ लोक, वाया दुःख तू का करिसी, देवदानव ऋषेश्वरासी, होणार न चुके परियेसी, ब्रह्मालिही ललाटेसी, तेची आढळ जाण सत्य, अवतार होता ती हरिहर, तेही न राहती स्थिर, तुम्ही तरी मनुष्य नर, काय आढळ तुम्हासी, येणे परी सांगती जन, आणकी दुःख आठवी मन, म्हणे माते दिदली जान, स्थिर म्हणून दोन्ही फळे, श्रीगुरु नरसिंह सरस्वती, भूमंडळी महाख्याती, औदुंबरी सदा वसती, त्यांनी दिधले मजसूत, त्याचे बोल केवी मिथ्या, माते दिदला वर सत्या, त्यासी घडो माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण, म्हणून आठवी श्री गुरुसी, देवा माते गांजिलेसी, विश्वास केला मी तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणत, सत्य संकल्प तुची होशी, म्हणून होते विश्वासी, घात केला गा आम्हासी, विश्वासघातकी केविन म्हणो, त्रयमूर्तीचा अवतारू, तुची नरसिंह सरस्वती गुरु, ध्रुवा बिभीषणा दिदलावरू, केवी सत्य म्हणो आता, विश्वास केला तुझे बोले, आता माते उपेक्षिले, माझ्या मनी निश्चय केला, प्राण देईन तुम्हावरी, लोक येती तुझ्या स्थानी, सेवा करीती निवसोनी, औदुंबरी प्रदक्षिणा करुनी, पुरश्चरणी करिताती, आपण केले पुरश्चरण, फळा आले मज साधन, आता तुझवरी देईन प्राण, काय विश्वास तुझ्या स्थानी, कीर्ती होईल सृष्टीत, आम्हा केला तू आघात, पुढे तुझ भजती भक्त, काय भरवसा तयासी, ब्रह्मस्वदेशे पिडोन, दृढ धरिले तुझे चरण, अंगीकारोनी मध्ये त्याजने, कवन धर्म घडतसे, व्याघ्राते धेनू भिवून, जाय अनिका पाशी ठासून, तोची मारी तिचा प्राण, तयापरी झाले आपणासी, की एखादा पूजेसी जाय देऊळा संधीसी, तेची देऊळ तयासी, मृत्यू जो नीवर पडे, तयापरी आपणासी, जाहले स्वामी परियेसी, माझ्या प्राणसुतासी, न राखीसी देवराया, येणे परी अहोरात्री, दुःख करीतसे ते नारी, उदय जाहला दिनकरी, प्रातःकाळी परियेसा, द्विजज्ञाते मिळोनी सकळी, येती तये स्त्रिये जवळी, वाया दुःख सर्व काळी, करिसी मूर्खपणे तू, जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिकान चुके ख्याती, चला जाऊ गंगे प्रती, प्रेत संस्कार करू आता, ऐसे वचन ऐकोन महाक्रोश करी मनी, आपणासहित घाला वन्ही, अथवा निधी प्रेतासी, आपणासहित बाळाशी, करापा अग्नी प्रवेशी, एरवी नेदी प्रेतासी, म्हणून उरी बांधी बाळा, लोक म्हणती तियेसी, नवसी तू स्त्री कर्कशी, प्रेतासवे प्राणदेसी, कवन धर्म सांग आम्हा, नाही देखिले न ऐको कानी, पुत्र
पुत्रासवे देती प्राण कोणी, वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष, नाना परीतीयेसी बोधिती लोकपरियेसी, निश्चय तिने केला ऐसी प्राण त्यजेन पुत्रासवे, दिवस गेला 2 प्रहर प्रेताशी करुणे दी संस्कार, अथवा नये गंगा तीरा ग्रामी एकांत वर्तला, इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी, सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तै वेळी, सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका, ब्रह्मचारी आला एका बोधिता झाला ज्ञान तिसी, बाळ नव्हे तोची गुरु आला नरवेश धारू, नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय, भक्तिपूर्वक ऐकती जरी व्याधी नव्हती त्यांचे संसारी, पूर्ण आयुषी ते होती अमरी सत्यमाना माझा बोल. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम 20 अध्याय गोडहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.